जिन्यातले दिवे नेमके आज कुठे तीर्थयात्रेला गेले देव जाणे. करवादत अंधारलेल्या जिन्याच्या भिंती चाचपडत अनिता स्वतःशीच पुटपुटत होती. सावकाश तशीच काही पायऱ्या चढून वर आल्यावर ती शांत होऊन कानोसा घेऊ लागली. आज सगळं जरा जास्तच शांत आहे असं उगाचच वाटलं तिला. तसं एरवीही तसं शांतच असतं इथे. ती राहते त्या मजल्यावर, ती सोडून फक्त एकच बिराड. ते दोघे नवरा बायको भाडे करू. सकाळी कधी जायचे, रात्री कधी परत यायचे, कुणालाच कळायचे नाही. आधीमधी सुट्टीच्या दिवशी जरा जाग दिसायची. कधी कधी दोघं एकत्र सुद्धा दिसायची. कधी बघून हसायची, पण बास, त्या पलीकडे काही नाही. वरच्या मजल्यावर कोपऱ्यात मात्र बऱ्यापैकी जाग असते नेहमी. भोसलेंच्या त्या भरल्या बिराडात एकूण 4.5 माणसं आहेत आणि त्या बिराडातलं ते शेवटचं अर्ध माणूस सगळ्या इमारतीला जागं ठेवत असतं. पण आज त्या भोसलेच्या राणीचीही कुठे किलबिल ऐकू येईना. अनिता काही क्षण तिथेच उभं राहून कानोसा घेत राहिली, पण काहीच आवाज येईना. तशी अस्वस्थ झाली. कुणाला तरी हाक मारावी का असाही विचार तिने केला, पण का कोण जाणे, कुणाचेच नाव तोंडात आले नाही. ती तशी चाचपडत वर चढत राहिली. घरापाशी आलीच होती म्हणा आता. कुलूप आणि किल्लीचा या अंधारात मेळ जमला एकदा म्हणजे मी आले. दाराशी कुलूप किल्लीची बराच वेळ खाडखूड झाल्यावर अखेर धाडकन दार उघडलं आणि आतला कोंडलेला गडद अंधार भस्कन तिच्या अंगावर धावून आला. रोजच तिला असाच भेटणारा हा अंधार आज मात्र तिला अजिबात आवडला नाही. चक्क दचकली ती. त्या अंधाराला होता तो नेहमीचाच एकटेपणाचा केविलवाणा गंध, पण आज अजूनही काहीतरी होतं त्यात. काहीतरी विचित्र, भय, भीती घाबरण्यासारखं काय आहे इथे माझ्याच घरात. हा अंधार, हा पळाला. चटकन अनिताने आत येऊन चप्पल काढता काढताच दिवे लावले. खोली उजळून निघाली तसं तिला भयंकर हायसं वाटलं. तशी अंधाराला भीत नव्हतीच ती कधीच, पण आज जरा त्या प्रीतीच्या बोलण्यामुळे. मी सांगते, शापित आहे तो चौक. किती बळी घेतले त्या चौकाने आजवर ते देवालाच माहीत. किती अतृप्त जीवानी विव्हळत तळमळत प्राण सोडले असतील. प्रीतीचे बसमध्ये चाललेल्या चर्चादरम्यानचे शब्द आठवून अनिताच्या अंगावर पुन्हा शहारा आला. अनिताच्या घराच्या बरोबर समोरचा तो चौक, तिच्या गॅलरीतून समोरच दिसणारा. मागच्याच आठवड्यात इथं एका स्कूटरला एका टेम्पोने दिलेल्या धडकीत दोघं नवरा बायको जागीच गतप्राण झाले होते. आता दुपारी झालेला अपघात. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना पोलिसांचा आणि बघ्यांचा नुसता मेळा लागला होता तिथं. बिल्डिंग खालीच भोसलेंची शर्मिला भेटली आणि न विचारताच तिनं इत्थंभूत वर्णन ऐकवलं तिला त्या अपघाताचं. अनिताने ऐकून शास्त्राला सुद्धा हळहळ व्यक्त केली नाही. चालायचंच, फक्त एवढाच शब्द बोलून ती तडक घरात निघून आली होती आणि मग गॅलरीत बसून गरम चहाचे घोट पीत निवांत समोरच्या गोंधळ नाट्याकडे पाहत राहिली होती. मृत्यू या गोष्टीचं तिला आता फारसं काही अप्रूप राहिलं नव्हतं. घराच्या भिंतीवर लागलेली फोटोंची रांग बाबा गेल्यावर तिनं स्वतःच गुंडाळून कपाटात ठेवून दिली होती. फक्त बाबांचा आणि त्या शेजारी आईचा फोटो राहू दिला. आईच्या फोटोला खोट्या फुलांचा हार जरी होता बाबांनी घातलेला, पण खुद्द बाबांचा फोटो मात्र तसाच मोकळा, जणू समोरच होते ते. तिच्यात आणि त्यांच्यात फक्त एका निर्जीव चौकटीचं अंतर. तिनं देवापुढे दिवा लावला. सवयीनं रामरक्षा गुणगुणत आईबाबांच्या फोटोंना उदबत्ती फिरवून नमस्कार केला. स्वतःसाठी चहा टाकत एकीकडे वरण भाताचा कुकर लावला. अधूनमधून तरीही तिचे कान बाहेरचा कानोसा घेत होते. राणीचा अजूनही आवाज नाही. एव्हाना शर्मिलाचा राणीच्या नावाने ठोठो शंखनाद सुरू झालेला असतो आणि मागोमाग जिन्यावर दाणदाण पाय वाजवत आलेग करत पळणाऱ्या राणीचा आवाज. आज यातलं काहीच कसं काय नाही. भोसले कुटुंबीय कुठे बाहेर गेलेत की काय? चहा झाला की जरा राणीला हाक टाकावी असा विचार करतच हातातला वाफाळलेला चहाचा कप घेऊन अनिता गॅलरीत आली. समोर पसरलेला तोच भारदस्त चौक, रहदारी, लगबग, सगळंच तेच. गेली 30 वर्ष बघत आहे या चौकाला. असाच आहे, इथेच आहे तोही आणि मीही. मृत्यूला आम्ही दोघांनीही पाहिलंय अगदी जवळून.
हा चौक तर जर शापित तर मीही शापितच की. तेवढ्यात कचकून ब्रेक दाबल्याचा एक भयंकर आवाज आला आणि रस्त्यावर एका रिक्षापुढे एक पांढरी शुभ्र कार भर चौकात अगदी गळाभेट घेण्याच्या पावित्र्यात येऊन थांबली. काही क्षणातच आजूबाजूला जमलेल्या गाड्यांच्या गर्दीत रिक्षावाला आणि कारवाला यांची प्रेमळ जुगलबंदी जमली आणि गॅलरीतून हे सगळं तटस्थपणे बघणारी अनिता किंचित हसली. बऱ्याच वेळाने माणसांचे आवाज ऐकून उगाचच हायचं वाटलं तिला. चहा पिऊन झाला आणि घरात येऊन कप ठेवायला जाता जाता तिने टीव्ही ऑन केला. टीव्हीवर काय चालू आहे हे ते न बघताच ती किचनमध्ये गेली आणि हातासरशी कप पिसळून ठेवून दिला. टीव्हीचं काम एवढंच तिच्यासाठी फक्त घरात जागतेपणा ठेवणं होतं. तिची आवडीची सिरियल लागायला अजून 15 मिनिटं होती. कुकर अजून होत होता. तिने पर्स जवळ ओढली आणि तिच्यात हात घालून काहीतरी शोधू लागली. ऑफिसमध्ये आज त्या मोरेचा वाढदिवस म्हणून त्याने पार्टी दिली. कसले मेले म्हातारे रिटायर व्हायला आले आणि आता तरी वाढदिवस साजरे करतायत. पर्समध्ये हात थोडासा ढवळल्यानंतर तिचा हात एका स्टीलचा छोटासा डबा घेऊन बाहेर आला. त्यात 4 काजू कतल्या होत्या मोरेच्या पार्टीतल्या. डबा हातात धरून ती दार उघडून बाहेर आली. जिन्यात अजून अंधारच होता. तिच्याच दारापुढे सांडलेल्या प्रकाशात उभं राहून वर बघत तिने हाक टाकली, राणी, ए राणी. वरून काहीच प्रतिसाद आला नाही. तशी अनिता गोंधळली. असं कधी होत नाही. तिने परत हात दिली, शर्मिला. तरीही शांतच. शेवटी अस्वस्थ होऊन अनिता डबा हातात घट्ट धरून अपुऱ्या प्रकाशात पायऱ्या चढून वर जाऊ लागली. तेवढ्या तिच्या शेजारच्या बिराडाचं दार उघडलं. इतका वेळ अनिताला त्या घराला कुलूप नसल्याचं लक्षातच आलेलं नव्हतं. काकू, तो मध्यमवयीन माणूस अनिताशीच बोलत होता. 2च वर्षापूर्वी हे दोघं नवरा बायको इथे राहायला आले होते. पण समोरासमोर बोलणं असं आज पहिल्यांदाच. अनिता किंचित अवघडली. काकू, अहो तुम्ही वर भोसलेंकडे जाताय का? हो. राणीचा आवाज नाही आला बराच वेळ. म्हटलं जरा चौकशी करावी. राणी घरात नाही काकू. घरात नाही? कुठे गेली? तुम्हाला कसं माहीत? ते काकू, राणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. खूप ताप होता तिला. डॉक्टरांनी डेंग्यू सांगितलाय. अरे देवा. अनिता हतबद्ध झाली. खळाळून हसणारी नाचरी खेळकर राणी घरात शिरून माझ्या बेडवर नाचणारी. मी चिडले की पोट धरून हसणारी. थेट किचनमध्ये शिरून चुरमुरे मागणारी. राणी अवघ्या 5 वर्षाचा कोवळा जीव. नको नको रे. अनिताच्या डोळ्यात नकळत तळ जमा झालं. आधीच अंधारलेल्या जिन्यात तिला आता समोरचं काही दिसेनासं झालं. काकू काकू बसा जरा. निशा बाहेर ये ग. निशा माझी बायको. हिची तब्येत जरा बरी नव्हती आज म्हणूनच ही घरीच होती. दुपारी हिचा फोन आला मला. भोसलेंच्या परीची तब्येत खूप बिघडली आहे म्हणून. तडक निघून आलो. डॉक्टर बोलावले तर त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. आम्हीही गेलो होतो सोबत. आत्ताच परतलो. ते गृहस्थ बोलत होते. पण अनिताला कितीनी काय ऐकू येत होतं देव जाणे. मधून त्यांची बायको मागे मुसमुसत होती. आता कशी आहे राणी? कधी येईल म्हणाले डॉक्टर. काहीच उत्तर आले नाही. शांततेनं दिलेलं उत्तर अनिताला त्या क्षणी ऐकायची नव्हती. काकू, आम्हाला मुलबाळ नाही हो. लग्नाला 7 वर्ष झाली. देवाच्या दयेनं राणीच्या रूपानं आमच्या संसाराला लेकराचे पाय लागले होते. देवानं मला न्यावं. पण ते लेकरू. अनिता सुन्नपणे आड्यावर गरागर फिरणाऱ्या फॅनकडे पाहत होती. घरभर कुकरमध्ये करपून गेलेल्या वरण भाताचा करपट वास आणि धूर पसरला होता. टीव्ही बंद होता. टीव्ही समोरच्या कॉटवर अनिता पडलेली होती. आधीच क्रूश असलेल्या तिच्या देहातले त्राण निघून गेल्यासारखे झाले होते. तिच्या डोळ्यात मात्र विचारांच्या वावटळीला भलतंच बळ आलेलं होतं. सुरुवात केली संतोषनं. त्याच्या पाठोपाठ आई गेली. त्याच्या धक्क्यातून सावरूच नाही शकले आणि मग काही कारण नसताना चारुताई गेली. तिच्याच घरात पडली आणि डोकं आपटलं. ब्रेन हॅमरेज होऊन आठवड्याभरातच गेली. त्यानंतर भाऊजीसुद्धा 2 वर्षात हृदयविकाराने गेले. अगं, एकटे बाबा उरले होते आणि मी अर्थात. बाबासुद्धा वयोमनाने थकले आणि मागल्या वर्षी तेही गेली.
मी मात्र उरले अजूनही फोटो बाहेर. आणि मागच्या आठवड्यात कीर्तीही गेली तिच्या नवऱ्यासोबत याच समोरच्या चौकात. तिच्या संतोषच्याच घरासमोर प्राण सोडले तिनं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये फोटो छापून आला होता ना तिचा. चांगली गोलमटोल बाई दिसायला लागली होती की. 25 वर्षापूर्वीच याच कीर्तीच्या प्रेमात पडून निराश झालेल्या संतोषनं याच घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. यावर आता कुणाचा विश्वास बसेल? अनिताच्या डोळ्यातून झरझर गळणाऱ्या पाण्याने तिच्या कानांकडची उशी भिजवून टाकली होती. पण आज तिला हे विचारसत्र थांबवावंसं वाटेना. वाटलं असतं तरी थांबू शकली नसतीच ती काही. तिच्या हातात नव्हतंच काही कधीच, ना विचारांना थांबवणं, ना माणसांना, ना आठवणींना. अनिताने कूस बदलली. मी लग्न केलं असतं तर कदाचित माझंही कुटुंब असलं असतं. माझी काळजी घेणारं, माझी समजूत काढणारं, माझ्यावर लक्ष ठेवणारं. कदाचित राणीसारखी एखादी गोड मुलगी असली असती मला. पण तसं होणं नव्हतंच नशिबात कदाचित. सरुताईने फार लवकर लग्न केलं आणि संतोषच्या शिक्षणाच्या जबाबदारीमुळे मी माझं लग्न थांबवलं. तो गेला. मग आईबाबांच्या काळजीपोटी. मग आई गेल्यावर बाबांना एकटं कसं सोडायचं म्हणून. लग्न हा विषय कधी आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींच्या यादीत आलाच नाही. प्रतीकनंही लग्न केलं. किती काळ तोही वाट पाहणार होता माझी. अजूनही ऑफिसमध्ये भेटतोच की आम्ही रोज. परवाच त्यानं त्याच्या मुलाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळाली म्हणून ऑफिसमध्ये पेढे वाटले. सगळ्यांनी कुठले ना कुठले तीर गाठले. मी मात्र अशीच इथेच अकारण तरंगत आहे. कधीची. माझं ना ऐलतिरी ना पैलतीर. मी इथे आहे. याचा कुणाला ना फायदा ना तोटा. अनिता, 2 वर्षात रिटायर होशील. एकटीच त्या घरात कशी राहशील गं? माझं ऐक आणि पहिल्यांदा घर बदल बाई. मी सांगते ना, तो सगळा परिसर शापित आहे. गेल्या वर्षी त्या कोपऱ्यावरच्या नर्सिंग होमला पोलिसांनी टाळं ठोकून त्या डॉक्टरला अटक केली ना. तो डॉक्टर कित्येक वर्ष गर्भार बायकांचा गर्भपात करून देत होता आणि ती कोवळी अर्भक त्या चौकाच्या शेजारच्या झाडीत खड्ड्यात टाकून देत होता म्हणे. ती कोवळी निष्पाप लेकरं, त्या मुली, त्यांचा शाप आहे त्या परिसराला असं म्हणतात लोक. बघ ना अगं तूच. तुझ्याच घरासमोर किती अपघातात कित्येक जीव गेले असतील काही कारण नसताना. विचार कर बाई. काळजी वाटते म्हणून बोलते. एकटीच आहेस. पुढे मागे बघणारं कुणी नाही. पुन्हा एकदा प्रीतीचे शब्द अनिताच्या कानात घुमू लागले. अनिताला दरदरून घाम फुटला. गॅलरीतून पुन्हा एकदा कचकून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. तशी अनिता धडपडत कॉटवरून उठली. अंगातली सगळी ताकद पणाला लावल्याप्रमाणे झोके खात गॅलरीच्या दिशेने गेली आणि गॅलरीचं दार घट्ट लावून घेतलं. स्वयंपाकघरातून काकणांचा किणकिण आवाज आला. तशी अनिता गॅलरीच्या दरवाजातून गरकन फिरली. आईच्या बांगड्यांचा आवाज. ती भिंतींचा आधार घेत स्वयंपाकघराकडे गेली. आत कुणीच नव्हतं. ताई, कीर्तीच्या बाबांशी बोल ना गं एकदा. कुजबुजल्यासारखा केविलवाणा आवाज अनिताच्या कानात शिरला आणि अनिता भेदरून घरभर नजर फिरवत राहिली. अनिता, काय करपलं गं घरात? बाबांचा आवाज. अक्कू, तेवढी तुझी ती निळी साडी काढून ठेव बाई, मला परवा नेसायला. सरुताई. अनिता मटकन भिंतीच्या आधाराने खाली बसली. तिला दरदरून घाम फुटला होता. अंग चिंब भिजून गेलं. मी नाही भीत मरणाला. मी नाही भीत एकटं जगायला. मला घाबरवू नका तुम्ही सगळे. एकदा गेलायत ना मला सोडून. मला नाही आता तुमची कुणाचीही गरज. चालते व्हा सगळे. अनिता थरथरत्या आवाजात बोलत होती. अचानक गॅलरीच्या दारातून लहान बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. अनिताने डोळे घट्ट मिटून घेतले. आजी, काजू कतली दे. अनिताने डोळे खडकन उघडले. समोर चिमुकली राणी उजवा हात पसरून गोड हसत उभी होती. सकाळी अनिताच्या घरासमोर गोंधळ चालला होता. शेजारची निशा दार धाड धाड वाजवत होती. अनिता काकू, दार उघडा. काकू, अहो, आम्ही हॉस्पिटलला चाललोय राणीला भेटायला. तुम्ही पण या ना सोबत. काकू, शिरीष काकू दार उघडत नाही. बघ ना रे काय झाले. भीती वाटते रे मला. काकू.